आता बाळ काढताना डायरेक्ट ओढून नाही काढायचं, कारण तिथे व्हॅक्यूम क्रिएट झालेला असतो. बाळ बाहेर म्हणजे ब्रेस्ट पासून सोडवताना व्हॅक्यूम ब्रेक झाला पाहिजे. तर व्हॅक्यूम ब्रेक कसा करणार? आयदर तुम्ही चिनवर बोट ठेवून त्याला खाली ओढा, म्हणजे त्याचं तोंड ओपन होईल आणि मग निपल बाहेर काढा, किंवा करंगळी अँगल मध्ये घाला आणि इथून व्हॅक्यूम ब्रेक करा. ठीक आहे, म्हणजे मग व्हॅक्यूम ब्रेक झालं आणि काढलं की ती स्किन खूप ओढली जात नाही आणि क्रॅक निपलचे चान्सेस कमी होतात. तसंच 15-20 मिनिटं फीड करून झालं की दुसऱ्या बाजूने फीड करायचं. पाजून झालं की सलायवा जी असते ती कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि मग निप केअर क्रीम किंवा निपल बटर, ज्या बाकीच्या क्रीम्स येतात त्या तू लावू शकते जर आग होत असेल तर. किंवा सगळ्यात सोपं हाइंड मिल्क, जे घट्ट दूध असतं ना त्यात फॅट जास्त असतं, तर ते प्रेस करून जर तुम्ही तिथे लावलं तर ते मॉइश्चरायझरचं काम करतं. ठीक आहे, पण जर क्रॅक निपल जास्त असतील तर मग मात्र डॉक्टरकडे जाऊन मे बी जखमा असतील तर अँटीबायोटिक क्रीम तुम्हाला घ्यावी लागते, जी पाजून झालं की लावायची, पाजण्यापूर्वी पुसून टाकायची. पण काही बायका काय करतात की क्रॅक निपल झालं मग त्या साईडने पाजायचं नाही. मग त्याने काय होतं की छाती कडक होते, ते दूध साचतं, इन्फेक्शन होतं. तसं मात्र करायचं नाही. जर निपल खूप दुखत असतील तर ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करायचं, वाटी चमच्याने पाजायचं, पण त्या साईडने पाजणं बंद करायचं नाही.